नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10th स्टँडर्ड जॉमेट्रीमध्ये क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B मध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात 1 मार्क वाले क्वेश्चन्स ते कसे सॉल्व्ह करायचे आणि याच्यामध्ये अजिबात ऑप्शनला काही दिलं जात नाही. सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी असतात. सो मग ते कोणत्या चॅप्टर्स मधून येऊ शकतात हे खूप महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये ऑप्शनला काहीच नाहीये. सो ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपण खूप सारी प्रॅक्टिस करणार आहोत जेणेकरून उद्या तुम्हाला कोणताही 1 मार्क वाला क्वेश्चन सोडावा लागणार नाही. सो लेट अस स्टार्ट. विथ पहिला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे एमसीक्यूज वाला आणि तुम्ही जर पाहिलं असेल ना तर प्रिव्हियस काही पेपर्स अनालाइज केल्यानंतर तुम्हाला हे कळेल की एमसीक्यूज मधला जो पहिला क्वेश्चन असतो मोस्टली पायथागोरस थिअरम वरती असतो. इधर पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते फाइंड आउट करा किंवा मग पायथागोरसची निगडीत एखादा हायपोटेनिसची व्हॅल्यू फाइंड आउट करा साइडची दिली असेल तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एमसीक्यू मध्ये येतात जे की अतिशय सोपे आहेत. लेट अस स्टार्ट विथ दिस क्वेश्चन. आता इथे काय विचारलेलं आहे की वन ऑफ आउट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग पायथागोरियन ट्रिपलेट असणारा नंबर फाइंड आउट करा. आता पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय की याच्यामध्ये जो लार्जेस्ट नंबर असतो तर त्याचा स्क्वेअर लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू नंबर्स. ठीक आहे, म्हणजेच कसं बघा, आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला 1, 5, 10 हे 3 नंबर्स बघायला मिळतात. आता हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही कसं करणार, तर फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट की याच्यामधला सगळ्यात लार्जेस्ट नंबर कुठला आहे, 10 आहे. 10 चा स्क्वेअर किती आहे, 100 इज इक्वल टू उरलेले दोन नंबर्स किती आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, सम करायचं आहे स्क्वेअरचं. 25 प्लस 1 इज इक्वल टू 26. सो या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळतंय, 100 इज इक्वल टू 26 आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का, नाही. सेकंड बघा काय आहे, 3, 4, 5. याच्यामध्ये लार्जेस्ट नंबर काय आहे, 5. किती आलं, 25 आलं. 5 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर किती येतं, 9 प्लस 4 चा स्क्वेअर किती येतं, 16. काय मिळेल तुम्हाला, 25. एलएचएस आरएचएस सेम आलं. याचा अर्थ हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. बस एवढंच करायचंय. लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू नंबर्स. आणि हे केलं की तुम्हाला काय कळणार आहे की ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे कळणार आहे. ठीक आहे, आता हे कळलंय आपल्याला आहे, पण तरी पण आपण अजून दोन क्वेश्चन जे आहेत तर ते सॉल्व्ह करून बघूयात. 2, 2, 2 याच्यामध्ये लार्जेस्ट नंबर काय आहे, दॅट इज 2. 2 म्हणजे काय आलं, 4 आलं. आणि त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे काय आहे ते म्हणजे अगेन 2 आणि 2. 2 चा स्क्वेअर 4, परत 2 चा स्क्वेअर 4, यू विल गेट 8. एलएचएस आरएचएस सेम आहे का, नाही. म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये. नेक्स्ट बघा 5, 5, 2. लार्जेस्ट नंबर 5 येईल, दोन्ही पण सेम असल्यामुळे. सो 25 इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर अगेन 25 प्लस 2 चा स्क्वेअर 4, 29 आलं. एलएचएस आरएचएस सेम नाहीये, म्हणजे हे पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये. याचा अर्थ करेक्ट आन्सर काय आहे, 3, 4, 5. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आपल्याला बघायला मिळतंय की इथे काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट ऑफ ऑल, angle ACB is inscribed angle in a circle with center O. So we are having a circle ज्याचा सेंटर काय आहे, O आहे. आणि या ठिकाणी ACB एक inscribed angle आहे. If ACB is equal to 65 डिग्री असेल तर तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे की इंटरसेप्टेड आर्क जे आहे AXB त्याचं मेजरमेंट काय असेल. फर्स्ट ऑफ ऑल तर डायग्राम ड्रॉ केली पाहिजे. आता बघा हा आपला सर्कल आहे, हा डन. अँगल इन्स्क्राइब्ड आहे म्हणजे अँगल अशा पद्धतीने आहे. काय नाव आहे अँगलचं, ACB. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, AXB आर्क आहे म्हणजे कुठेतरी इथे एक्स पॉइंट आहे आणि हे किती आहे, 65 डिग्री आहे. ठीक आहे. सो आता बघा तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का की हा जो अँगल असतो अँगल ACB किंवा जो इन्स्क्राइब्ड अँगल असतो तर त्याचं मेजरमेंट असतं हाफ ऑफ द मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज AXB. आता या ठिकाणी आपल्याकडे काय व्हॅल्यू आहे, अँगलची व्हॅल्यू ऑलरेडी आहे 65. आपल्याकडे आर्क नाहीये. सो आपण आता आर्क आयडेंटिफाय करूया. हे मी इकडे शिफ्ट केलं तर किती होणार आहे, 130 होणार आहे. 2 into 65 130. म्हणजे याचा अर्थ ते जे काही आर्क आहे हे वालं याचं मेजरमेंट किती आहे, 130. किती सिंपल सिंपल क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला आरामात या ठिकाणी एक मार्क्स मिळतात. सो इव्हन तुम्हाला सर्कल डिफिकल्ट जरी वाटत असलं ना तरी त्याच्यामधले खूप इझी इझी क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येतात. सो अजिबात घाबरून जाऊ नका. फक्त तुम्हाला हे काही बेसिक फॉर्म्युले माहिती पाहिजेत आणि तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. सो नेक्स्ट आहे डिस्टन्स ऑफ पॉइंट 3,4 फ्रॉम द ओरिजिन इज. आता बघा बघूनच कळतंय की इथे डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. काय बरं असतो डिस्टन्स फॉर्म्युला, x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. आता याच्यामध्ये बघा आपल्याकडे x1 आणि y1 हे आहेत असे अज्युम करूया आणि त्यांनी सांगितलंय की दुसरा पॉइंट कुठला आहे, ओरिजिनचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे काहीतरी O आपल्याकडे एक पॉइंट आहे आणि इथे कुठेतरी आपल्याकडे तो कुठला तरी P पॉइंट आहे असं आपण अज्युम करूया आणि यांच्यामधला डिस्टन्स पाहिजे. सो O चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते काय बनले, ओरिजिन आहेत म्हणजे 0,0 बनले. ठीक आहे, यांना आपण x2, y2 अज्युम करूयात.
टाका आता इथे व्हॅल्यूज. x2 किती आहे 0 किंवा तुम्ही याला x2 अज्युम करा. ठीक आहे, काही फरक नाही पडणार आहे. डिस्टन्स तसंही कसं येणार आहे, पॉझिटिव्ह मध्येच घ्यावं लागणार कारण निगेटिव्ह मध्ये कधी नसतं. सो आपण एक काम करूया, x2 ला काय मानूया 3 मानूया आणि x1 काय आहे 0 चा स्क्वेअर प्लस याला आपण किती मानूयात 4 मानूयात आणि याला आपण काय मानूयात 0. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करा. 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 चा स्क्वेअर 16. दिस विल गिव्ह यू 25 म्हणजेच काय येणार आहे 5. सो करेक्ट आन्सर काय आलं 5. सिंपल, एवढंच करायचं आहे, किती इझी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट बघा, इफ रेडियस ऑफ अ कोन इज 5 सेंटीमीटर. आपल्याला काय सांगितलेलं आहे, एका कोनचं रेडियस किती आहे 5 सेंटीमीटर आहे and its perpendicular height is 12 centimeter. So we have to find its slant height. So अशा पद्धतीने आपल्याकडे एक कोन आहे. कोनचं या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे रेडियस. सपोज की हा पॉइंट ओ आहे, हा पॉइंट एक्स आहे, इथपर्यंत रेडियस आहे. आता हे तुम्हाला तसंही सॉल्व्ह करून नाही दाखवायचंय, पण तुम्हाला ऍटलीस्ट माहिती पाहिजे की कसं सॉल्व्ह करतात, त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवते. नेक्स्ट याची स्लांट हाईट म्हणजे ही जी ओ एक्स हाईट आहे तर ती काढायची आहे. सॉरी, ए नाव द्यायला, ए एक्स हाईट आहे तर ती काढायची आहे आणि ओ ए परपेंडिक्युलर हाईट किती आहे 13. सो आता बघा, या ठिकाणी नेहमी काय बनतं, राईट अँगल ट्रायंगल बनतं. म्हणजे तुम्ही या ठिकाणी पायथागोरसचं थिअरम जे आहे तर ते युज करू शकता. सो आपण स्लांट हाईटला बोलूया एल. तर एल चा स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे, हाईटचा स्क्वेअर प्लस बेसचा स्क्वेअर. हाईट किती आहे आपल्याकडे 12. सो 12 चा स्क्वेअर. बेस किती आहे आपल्याकडे 5 चा स्क्वेअर. सो 144 प्लस 25 व्हॉट विल यू गेट, 9, 6 आणि 1 169. आणि हे काय काढायचं, याचं अंडर रूट म्हणजे 13 आलं. सिंपल, एवढं इझी आहे, किती मस्त आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तर तुम्हाला कोनचं काही फॉर्म्युला माहिती असायची गरज नाही, काहीच नाही. फक्त एवढं माहिती पाहिजे की हे या ठिकाणी परपेंडिक्युलर सांगितलंय म्हणजे 90 डिग्री आहे आणि आपण पायथागोरसचा थेरम यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 1 ए मधले सगळे क्वेश्चन झालेले आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर 1 बी बघतोय, कारण दोन्ही जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये काहीच ऑप्शनला नाही आणि 1 मार्क्सचे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये फक्त एमसीक्यूज होते, आपण सॉल्व्ह करून नव्हतो दाखवणार ऑफकोर्स. बाय द वे, पेपर कसा लिहायचा किंवा प्रेझेंट कसा करायचा याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलाय. फुल आन्सर शीट तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. तर त्याच्यामध्ये मी सांगितले की कशा पद्धतीने सॉल्व्ह वगैरे करायचंय, रफ वर्क कुठे करायचं, कसं करायचं. ओके, सो आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 1 बी. आता क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये काय आहे बघा. पहिला क्वेश्चन जो आहे तो सिमिलॅरिटी वाला आहे, अतिशय इझी आहे. बघा काय म्हटलं इथे की इन द गिवन फिगर, ज्याच्यामध्ये आपल्याकडे आहे ट्रायंगल ए बी सी, बी सी डी असा सिक्वेन्स आहे, ज्याच्यामध्ये बीडी जे आहे तर ते आहे 7 सेंटीमीटर. बेटा काय दिलं नाहीये, सो युनिट्स मानूया आपण. आणि जे बी सी फुल आहे तर ते आपल्याकडे किती आहे 20 आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट एरिया ऑफ ए बी डी बाय एरिया ऑफ ए बी सी बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. सो आता बघा, आपण कशा पद्धतीने एरिया काढतो, बेस 1 इंटू हाईट 1 डिवायडेड बाय बेस 2 इंटू हाईट 2. बट तुम्ही जर इथे बघितलं ना तर या ठिकाणी बघा दोघांची पण हाईट जी आहे तर ती सेमच आहे. सो तुम्हाला इथे लिहायचं आहे की ऍज दी हाईट इज सेम, both triangle is same, area is proportionate to their bases. हे आपलं रिझन झालं आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की रिझन कंपल्सरी लिहायचं आहे जॉमेट्रीमध्ये. सो म्हणजे या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू काय होईल, B1 बाय B2. B1 किती आहे आपल्याकडे, BD किती आहे 7 आहे आणि ए बी सी चे किती आहे 20 आहे. 7 बाय 20 आला आपला आन्सर. झालं. इथे हवं तर युनिट्स लिहा किंवा रेशो घेतोय आपण, युनिट्स लिहायची गरज नाहीये. जर आपण एक कुठला तरी एरिया फाइंड आउट काढला असता तर मग आपण युनिट स्क्वेअर लिहिलं असतं. ठीक आहे, सो इथपर्यंत डन. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. एका मार्कासाठी आहे त्यामुळे खूप काही लिहायची गरज नाही, पण हे रिझन मात्र लिहिणं कंपल्सरी आहे, नाहीतर तो एक पण मार्क नाही मिळणार. ठीक आहे, डन. सो हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता, अदरवाइज आपण इरेज करूयात कारण आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. ठीक आहे, चलो. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की इन द गिवन फिगर एम एन पी, जे की 90 डिग्री आहे. सो बघा त्याच्यामध्ये एक मिनिट इरेज करूया आपण हे. सो याच्यामध्ये बघा एम एन पी मध्ये काय अँगल आहे 90 डिग्रीचा आहे. याच्यामध्ये एन क्यू जे आहे तर ते परपेंडिक्युलर आहे एमपी ला. एम क्यू इज इक्वल टू आहे 9, क्यू पी इज इक्वल टू आहे 4 आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एन क्यू फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो बघा या ठिकाणी आता आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, आपण कसं सॉल्व्ह करू शकतो याच्यामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल तर इथे पहिली गोष्ट म्हणजे आपण आपले जिओमेट्रिक मीन वाला थेरम यूज करू शकतो.
आणि जेव्हा पण तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहात ना, तेव्हा प्लीज थिअरमची नावं लिहा, कारण ती खूप जास्त महत्त्वाची आहेत. विदाऊट दॅट तुम्ही नाही सॉल्व्ह करू शकत हे सगळे क्वेशन्स, राइट? सो या ठिकाणी लिहा की बाय गिवन पण लिहू शकता तुम्ही या क्वेश्चनमध्ये. ॲज सच लिहिलंच पाहिजे असं कंपल्शन नाहीये. पण तरी पण हवं तर लिहा की गिवन गिवन काय आहे आपल्याकडे? इन ट्रायअँगल MNP, अँगल MNP किती आहे? 90 डिग्री आहे. आणि NQ जे आहे तर ते परपेंडिक्युलर आहे MP ला. आणि मग परत हे सगळे मेजरमेंट जे आहेत तर ते हवं तर खाली लिहा. आता बाय जिओमेट्रिक मीन. जिओमेट्रिक मीनचं काय म्हणणं आहे की NQ जे आपल्याकडे असणार आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू असणार आहे MQ इंटू QP. आता NQ चा स्क्वेअर म्हणजेच आपल्याला जे की फाइंड आउट करायचं आहे, MQ आपल्याकडे आहे 9 आणि QP आपल्याकडे आहे 4, दॅट विल गिव्ह यू 36. सो NQ इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 36 काय मिळणार आहे? 6 युनिट्स. सो युनिट्सच लिहावं लागेल कारण सेंटीमीटर मीटर नाही दिलेले. तर अशा पद्धतीने आपण NQ जे आहे तर ते फाइंड आउट केलेलं आहे. पण तुम्हाला आधी वरती लिहायचं आहे की तुम्ही कोणत्या थिअरमने सॉल्व्ह करताय, कारण ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे रिझन. So angle made by a line with a positive direction of x-axis is 30 degree. So we have to find out the angle, the slope of that line. बघा, एक आपल्याकडे ना पॉझिटिव्ह ऍक्सिस आहे आणि अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, म्हणजे अशा पद्धतीने इथे 30 डिग्री येईल असा अँगल जो आहे तर तो बनलेला आहे. आणि आपल्याला ही जी लाईन आता बनलेली आहे याचा स्लोप फाइंड आउट करायचा आहे. सो अगेन तुम्ही जर कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये बघितलं असेल तर याचे एक्झॅक्ट फॉर्म्युले अवेलेबल आहे. सो बघा, आता या ठिकाणी अँगल ऑफ काय म्हणतो आपण त्याला? इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन किती आहे? सॉरी, हे ह्याच्यामध्ये येणार ना, ट्रिगोवाला क्वेश्चन आहे. टॅन ह्याच्यामधला नाही. टॅन यूज करू शकतो आपण, हे कोऑर्डिनेट वाला नाहीये. सो अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती आहे? 30 डिग्री. सो थीटा इज इक्वल टू, लेट थीटा इज द अँगल, सॉरी. सो theta is 30 degree. Therefore, slope of line is equal to tan theta is equal to tan 30 degree. tan 30 degree काय असतं? 1/√3. सो त्या लाईनचं स्लोप किती आलं? 1/√3. सिंपल. तर अशा पद्धतीने आपण जे क्वेश्चन्स आहेत तर ते सॉल्व्ह करणार आहोत. ओके. इन सायकलिक क्वाड्रिलॅटरल ABCD नावाचं क्वाड्रिलॅटरल आहे ज्याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ अँगल A इज 100 डिग्री आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मेजरमेंट ऑफ अँगल C. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर आपण एक सायकलिक क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करूया. आणि किंवा तुम्ही असं करू शकता, ठीक आहे. ड्रॉ करायची आजची गरज नाहीये. बघा, डिरेक्टली बघा, मेजरमेंट ऑफ अँगल किती आहे? ए, दॅट इज 100 डिग्री. सो सायकलिक क्वाड्रिलॅटरलचा थिअरम आहे आपल्याकडे, बायसायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. काय आहे बरं सायकलिक क्वाड्रिलॅटरलचा थिअरम? की मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी किती येतं? 180 डिग्री येतं. आता तुमच्याकडे अँगल ए तर आहे 100 डिग्री, अँगल सी यू डोंट नो, 180 डिग्री. सो मेजरमेंट ऑफ अँगल सी काय आलं पाहिजे? 180 मायनस 100, 80 डिग्री. सिंपल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे जस्ट बाय युझिंग सायकलिकचा थिअरम. आणि हे जर तुम्हाला बी किंवा डी म्हणजे बी दिले, डी काढायचं सांगितलेलं असतं तर बी प्लस डीचं मेजरमेंट पण काय बनतं? 180 डिग्री बनतं. हवं तर तुम्ही या ठिकाणी एबीसी नावा देऊन पण तुम्ही करू शकता. अदरवाइज डायग्रामची ऍक्सेस गरज नाहीये. डिरेक्टली तुम्हाला फक्त सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थिअरम वापरायचा आहे. इव्हन ना हे तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी पण विचारलं जाऊ शकतं सायक्लिक क्वाड्रिलॅटरलला 2 मार्कांसाठी. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण नक्की प्रिपेअर करा. इन दिस वे आपण 1 मार्क वाले बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. अशाच पद्धतीने अजून कोणत्या क्वेश्चनवरती व्हिडिओ बनवला पाहिजे हे मला नक्की सांगा. सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.